सुप्रिया सुळेंकडून नवले पूल अपघात स्थळाची पाहणी। 3 दिवसांपूर्वी नवले पुलावर भीषण अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये 8 प्रवाशांचा मृत्यू, 20 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले होते। खासदार शाहू महाराज यांनी किल्ले प्रतापगडाला भेट दिली। यावेळेला शाहू महाराजांच्या हस्ते गडावरील भवानी मातेच्या मंदिरामध्ये विधिवत पूजा। त्यांनी छत्रपती कल्पना राजे भोसलेंना फोन करत गडाबाबतची माहिती घेतली। बीड जिल्ह्याची अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद अजित पवारांच्या पक्षात। आमदार विजयसिंह पंडित यांची प्रतिक्रिया। गेवराई शहरामध्ये 50 कोटींचा निधी आणला, पंडित यांची माहिती। पुण्यामधल्या भोरमध्ये सतीश चव्हाण यांची काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड। संग्राम थोपटेंच्या विरोधात निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार देण्यासाठी जबाबदारी। उल्हासनगरमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार। ठाकरे सेनेच्या माजी महापौर विद्याताई निर्मलेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। काँग्रेसचे माजी नगरसेवक गोदुमल कृष्णानी यांचाही भाजपमध्ये प्रवेश। सर्वांचा डेटा आता सुरक्षित होणार। भारतामध्ये डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा लागू। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ई कॉमर्स कंपन्या आणि सर्व डेटा हाताळणाऱ्या संस्थांना पुढील 18 महिन्यामध्ये सर्व नियम पाळावे लागणार। समीर वानखेडे यांना कॅटचा झटका। मूल्यांकन अहवालामधील टीका वगळण्याची मागणी कॅटनं फेटाळली। क्रूज ड्रग्ज प्रकरणाचा उल्लेख अस्पष्ट नसल्याचं न्यायाधिकरणाचं निरीक्षण। पुण्यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोलकर लोक विद्यापीठ लोकार्पण सोहळा। यावेळेला डॉक्टर नरेंद्र दाभोलकर लिखित पुस्तकांचा पुस्तक प्रकाशन सोहळाही पार पडला। कार्यक्रमाला अभिनेत्री सोनाली कुलकर्णींसह सुहास पळशीकर उपस्थित। जळगावच्या कांचननगरमधील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा। रस्त्यांची दुरवस्था, विविध सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिक संतप्त। नाशिकच्या येवल्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी 2 तर नगरसेवक पदासाठी 17 उमेदवारी अर्ज दाखल। 6व्या दिवशी 16 उमेदवारी अर्ज दाखल। बीडच्या माजलगावमध्ये राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी खलील पटेल यांना उमेदवारी। आमदार प्रकाश सोळंकेंकडून घोषणा। वाशिममध्ये विद्यार्थ्यांकडून मतदारांची जागृती। माझं मत माझा हक्क उपक्रमांतर्गत पोस्टर निर्मिती आणि पत्रलेखन स्पर्धा। विद्यार्थ्यांनी मतदानाचं महत्त्व मांडणारी आकर्षक पोस्टर साकारली। वर्ध्यामध्ये 20 ते 26 नोव्हेंबरपर्यंत सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन। विविध सामाजिक संघटनांकडून कार्यक्रमांचं आयोजन। डान्सिंग, सिंगिंग, मॉडेलिंग, ड्रामा, रील स्टार अनेक स्पर्धा घेण्यात येणार। मांडवा जेट्टी अत्यंत धोकादायक अवस्थेमध्ये। जेट्टीचे मुख्य खांब कमजोर झाले असून ठिकठिकाणी प्लास्टर गळून लोखंडी सळ्या बाहेर। त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात। जेट्टीची तातडीनं दुरुस्ती करावी, प्रवाशांची मागणी।